एका रियालिटी शो मध्ये झालेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे। रणवीर अलाहाबादिया आणि काही कंटेंट क्रिएटर्सकडून काही वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली होती। पोलिसांचं पथक मुंबईच्या हॅबिटॅटच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी दाखल झालं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुनील जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, मुंबईतील हॅबिटॅटच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी आता पोलीस पोहोचले आहेत। अगदी बरोबर आहे। मी सध्या उभा आहे त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी हे वादग्रस्त वाद जो हा निर्माण झालेला, एकंदरीत पाहायला गेलं तर इंडियाज गॉट लँटेन या शोमध्ये काही दिवसापूर्वी एक यूट्यूबर्स काही आलेले, रणवीर अलाहाबादिया, त्याचबरोबर कॉमेडियन समय रैना व सोशल मीडियाचे अपूर्वा मुखर्जी हे या ठिकाणी आले होते व या शो दरम्यान त्यांनी काही महिलांविषयी एक व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ क्लिप व्हायरल होत होती। रणवीर अलाहाबादिया व एक स्पर्धकांमध्ये पालकांवरती आक्षेपार्ह प्रश्न विचारत या ठिकाणी महिलांविषयी वक्तव्य केल्याचं, वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। व यानंतर आपण पाहायला गेलं तर मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्त, महाराष्ट्र महिला आयोगाकडे या शोच्या पॅनलबद्दल सदस्यावरती गुन्हा देखील या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली होती। व त्याचबरोबर या तक्रारीचं आता या ठिकाणी कारवाई करत आज खार पोलीस जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण पाहू शकता खार पोलीस जो आहे ते पोलीस जे आहे ते या ठिकाणी खार पोलीसची टीम जी आहे ही या ठिकाणी पोहोचलेली आहे। एकंदरीत या प्रकरणावरती सोशल मीडियावरती लोकांची हे शो बंद करण्याची मागणी लोकांकडून होत आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर लेखक निलेश मिश्रा यांनी देखील याचा निषेध व्यक्त केलेला आहे। पोलिसांनी याविषयी गंभीर अशी चौकशी सुरू केली आहे आणि या ठिकाणी आता सध्याच्या नक्कीच सुनील, तर या कारवाईकडे आपलं लक्ष असणार